रामकृष्ण हरी वारीचा जो उत्साह आहे तो अजूनच वाढलाय, कारण पंढरीची वाट जी आहे ती अजून जवळ आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सध्या आपण ठाकूरबुवाची समाधी या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलींचं तिसरं गोल रिंगण जे आहे ते पार पडले आणि संपूर्ण जो उत्साह आहे तो या ठिकाणी ओसंडून वाहताना पाहायला मिळतो। याच उत्साहाला साथ जी आहे ती मेघराजाची आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि या ज्या माय माऊल्या आहेत त्या या संपूर्ण सोहळा जो आहे तो यांनी या ठिकाणी अनुभवला आहे। आपण थेट त्यांच्याशी बातचीत करूयात आणि जाणून घेऊयात नेमकं त्यांना काय वाटलंय। कुठून आलात माऊली? आम्ही सोलापूर जिल्हा कर्दळी गाव आमचं कितना पायी दिंडी करताय? हो। काय वाटलं आज संपूर्ण हा प्रसंग पाहून? आनंद वाटले, एकदम सोहळा बघण्याचा डोळे तृप्त झाले। माऊलीचं दर्शन घेऊन पालखीचं कधी वगैरे अनुभवला होता? नाही, सुरुवातीलाच मागवारीला येत होते, ह्यावेळेस सुरुवातीलाच। माऊली कुठून आलात? आम्ही कर्देळी सोलापूर जिल्हा कर्देळीवरून आलो। कितवी वारी आहे? माझी 4थी वारी आहे। चौथी वारी। काय वाटतं एकंदरीत हा सोहळा जो आहे? हा सोहळा एकदम छान वाटतो। पहिल्यापासून आम्हाला यावं असं वाटतं, पण घरच्या अडचणी असल्यामुळं आम्हाला येणं ही सोहळा जर टाइम आला, वारीचा जर दिवस आला तर आम्हाला असं वाटतं की माहेरला जाऊ नये पण आम्हाला वारीला यावं असं वाटतं। ह्या माऊलीचा सोहळा एकदम उत्तम चांगला आहे वाटतंय आम्हाला। तुम्ही कुठून आलात? मी पण सोलापूर जिल्ह्यातून कर्दळी या गावातून आलेले आहे। ज्यावेळी माऊलींची पालखी या रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी दाखल झाली, संपूर्ण भक्तिमय वातावरण होतं, त्यावेळी काय वाटतं? की खरंच ज्ञानेश्वर माऊलींनी लगेच म्हणजे असं बोल आठवले की हा सुख सोहळा स्वर्गी नाही। असं वाटलं की बाबा म्हणजे ह्या जीवनाचं जे आहे डोळ्याने पाहिलं ते अगदी म्हणजे असं पूर्ण तृप्त झाल्यासारखं झालं की सगळं काही इथंच सगळं मिळालं। काही जे काही स्वर्गात हा सुख सोहळा स्वर्गी नाही तसं म्हणतात ना, सेम तसंच ह्या रिंगणामध्ये आल्यामध्ये तुमच्या त्या डोळ्यामध्ये दिसून आलं। तुम्ही कुठून आलात माऊली? सोलापूर सगळे एकाच गावचे आहात? एकाच गाव। काय वाटलं ज्यावेळी घोडा पळाला, संपूर्ण जे मैदान आहे ते शांत झालं होतं आणि सगळे वाट पाहत होते, तो क्षण आला, घोडा पळाला, त्यावेळी काय बघा? खूप आनंद झाला मनाला, डोळ्यानं बघून डोळे तृप्त झाली। ह्या स्वर्गात म्हणते ती सोहळा पण ही इथं आम्हाला बघायला मिळाला माऊलीच्या आशीर्वादाने। काय वाटतंय माऊली, सोहळा पाहिलाय, आनंद झालाय का? सोहळा पाहून आम्हाला फार आनंद झालेला आहे आणि असं वाटतं की ह्या सोहळ्याला असं जर इथं येऊन राहावं का काय असं वाटतं। माऊली किती वारी तुमची? लॉकडाऊनच्या अगोदर 2 वर्ष केले, लॉकडाऊन पडल्यावर परत चालू झाल्यावर चालूच आहे। परत चालू केलं म्हणजे साधारण 3 वर्ष 4 वर्ष झाले असावेत। काय हा सोहळा याच्या आधी अनुभवलाय? सदर असंच राहावं वाटतंय। नाही, सोहळा हे अनुभवलंय का? रिंगण वगैरे आधी अनुभवलंय? काय वाटतंय ज्यावेळी आता रिंगण पाहिलंय, संपूर्ण हा सोहळा खूप जवळून पाहायला मिळाला? खरं तर गर्दी कमी असल्यामुळे, पाऊस देखील थोडा होता, त्यामुळे जवळून सोहळा पाहायला मिळाला। छान आनंद वाटला। एकंदरीतच जर पाहिलं तर या ज्या संपूर्ण ज्या मायमाऊल्या आहेत त्यांनी या ठिकाणी हा सोहळा जो आहे तो अनुभवलाय। तुम्ही कुठून आलात? कर्देळी एकाच गावचे? एकाच। काय वाटलं हा सोहळा संपूर्ण पाहून? सर खूप आनंद वाटला हा सोहळा पाहून। काय भावना होत्या ज्यावेळी अश्व जे आहे माऊलींचं ते धावलं आणि सगळं मैदानात जो आहे तो शांतता पसरली होती, त्यावेळी काय? छान वाटलं खूप हा सोहळा बघण्यासाठी। आम्ही सकाळी इथं 7 वाजता आलेलो इथं। सोहळा बघून खूप मनाला आमचा आनंद झाला। आता ज्या गोष्टीची आतुरता होती, पंढरपूरला अवघ्या 2 दिवसात तुम्ही पोहोचताय, फक्त 2 मुक्काम राहिलेत, त्यानंतर हे सगळे जास्त त्याच्या वाटेला जातील, घरी गेल्यावर करमेल? करमत नाही ओढ सगळी इकडे लागते। कधी पुढच्या वर्षी वाटतं, कधी पुढच्या वर्षी आणि कधी एकमेकाच्या गाठी भेटी होतील असं होतं एकमेकांना। जीवा पाऊले चालते पंढरीची वाट। तुकाराम महाराजांनी अभंग लिहिलेला आहे की पंढरीची जारे आल्यानं संसारात जसं आहे ना, पंढरीत गेल्यावर संसार वगैरे जे आहे ना ते काहीच आठवत नाही, फक्त की बाबा इथंच जे काय आहे ना ते सगळं पंढरपूरमध्येच राहावं। ना संसाराची ना काळजी, ना मुलाबाळाची काळजी, ना काय नाही, फक्त हा सुख सोहळा ना डोळ्यानं पंढरपूरमध्येच पाहावा की साक्षात पंढरपूर ती माऊली विठू माऊली कधी भेटेल याची ओढ लागली आहे। त्या भेटीच्या ओढीनं आम्ही आमचे धावते पाऊल पंढरपुराकडे टाकत आहोत। आम्ही किती वारी आहे तुमची? माझी ही 2री वारी आहे। काय घरच्यांची आठवण वगैरे येते? हो, आठवण तर नाहीच, आठवण बिलकुल नाही। घरचे बघतायत? बघू देत पण नाही, मग एकच द्यास की विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, कधी भेटी लागे जीवा। माऊली काय प्रेम आहे माऊलींचं एवढं की माऊली नावात एवढी ताकद आहे, कोणाला घरची आठवण येत नाही? घरचं आठवण येत नाही हो, सगळं चांगलं आहे। पंढरपूर भेटू म्हणून सून घेऊन आले हो बघा, आम्ही पहिल्यांदाच आले हो। मी
पहिल्यांदाच आले. काय वाटलं हा सोहळा पाहून संपूर्ण? आनंद वाटलो. पुढच्या वर्षी येणार का? हा बोलून घेतलं तरी इट्टल येते. एकंदरीतच जर आपण पाहिलं तर हा संपूर्ण सोहळा अनुभवल्यानंतर त्यांच्या अंगात जे आहे एक वेगळ्या प्रकारचं आनंद उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थात हा संपूर्ण सोहळा पार पडला त्यावेळी वरुण राजाने देखील साथ दिली होती, मात्र आता वरुण राजा जो आहे तो बरसायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे संपूर्ण वातावरण आल्हाददायक तर आहेच, पण अधिक भक्तिमय झाल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. कॅमेरामन दिनेश सिंगसह प्रथमेश तांबे, LS मराठी, सोलापूर. महाराष्ट्राचे कर्तबगार मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री विक्रम संजय काकडे, आमदार, विधान परिषद महाराष्ट्र. माणूस काळाच्या पडद्याआड जातो, पण त्याच्याकडून मिळणारी प्रेरणा मात्र कायम जिवंत राहते. स्वर्गीय अजितदादांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.